बॉक्समध्ये येऊ द्या. ओमसाई स्पोर्ट्स ची चांगली मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांची चांगली मेहनत या स्पर्धेमागे आणि त्यानंतर हा भव्य सोहळा या स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यामधील सर्वाधिक चर्चेत सध्या तरी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेची तिसरी रचना आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजला पण पाहतोय. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरे चषक 2024 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला मुस्ताक आणि रफिक ही जोडी. पहिलाच बॉल पॅट चेंज घेतल्यानंतर सरळ बॉल गेला तडम्याला, परंतु त्या ठिकाणी मिसफील्ड झालाय. चेंडूचा अंदाज घेता आला नाहीये. डीपमधून चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. चौकार त्या ठिकाणी प्राप्त झालाय. पहिल्याच बॉलवरती इथून चौकार येताना पाहायला मिळतोय. नशिबाची साथ मिळाली असंच म्हणावं लागणार आहे. इथून फिल्डर त्या ठिकाणी होते. चेंडूला फील्ड करता आलं नव्हतं. त्यानंतर थर्डमॅनपर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्याच बॉलवरती इथून चौकार येताना आपण पाहिलं. फलंदाज मुस्ताकच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. राजकडे वेग चांगला आणि या वेगेचा चांगला वापर या ठिकाणी केला गेला. मुस्ताकच्या माध्यमातून चेंडू क्रमांक 2 घेऊन राज वरती विकेट. इथून बाउन्सरचा प्रयत्न झाला होता. लाईन अँड लेन चांगली नाहीये. इथून अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय नाईक सर आणि त्याचबरोबर जाकीर खान सर आपल्याला पाहायला मिळतात. 1 फॉर द ओव्हरची सूचना ठिकाणी गोलंदाजाला दिली गेली. म्हणजे बाउन्सर इथून तो हाताळू शकत नाहीये. 5 धावा स्कोर करते लागल्यात. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालाय. मुस्ताकला आपण पाहतोय स्ट्रायकिंग होती, ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉल होती चौकार आलाय. त्यानंतर हा स्क्वेअर कट गॅपमध्ये चाललाय. बॉल सरळ निघून जाईल तडवान सीमारेषा पलीकडे आणि 2 बॉलवरती 2 चौकार मुस्ताकच्या बॅटमधून. 4 धावा. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाल्या मैदानामध्ये आणि 2 चौकार आतापर्यंत बॅटर मुस्ताकच्या बॅटमुळे आल्यात. पहिले षटक सध्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या षटकामधून 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाल्या. दोन्ही टीमची साईड खूप मोठी आहे. स्टारकास्ट दोन्ही टीममध्ये. इथून सध्या तरी मॅक मॉन्स्टर संघ हवी होताना पण पाहिलं, कारण पहिल्या 2 बॉलवरती जो इंटेंट फलंदाजाने दाखवलाय मैदानामध्ये. 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालेत. फलंदाज मुस्ताकच्या बॅटमधून वर द विकेट. हा बॉल सुद्धा कट करण्याचा प्रयत्न झाला होता. थर्मनला शतक लावला गेला. एकदा इथून मिळेल. भाविकला पण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. एक वन ऑफ द ग्रेट विकेट किपर. धावसंख्या फलकावरती डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती 10 रन्स स्कोर करते लागला गेल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. एका बाजूला सफारी परिसरामधून आलेला हा दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई आशापुरी एडवन. आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना पालघर परिसरामधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मॅक मॉन्स्टर. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथा बॉल या ओव्हरमधील फर्स्ट ओव्हरमधील चांगला बॉल त्या ठिकाणी होता. सरळ चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये वेग चांगला होता या बॉलवरती आणि वेगेवरती चांगलं नियंत्रण गोलंदाज राजचा आपल्याला पाहायला मिळालं. राजचा जर विचार केला तर या हंगामामध्ये त्याच्या नावाभोवती एक वलय निर्माण होताना आपण पाहिलं आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने सफारी परिसरामध्ये त्याच्या नावाची चर्चा आपण पाहिले. आज पालघरमध्ये येऊन चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. इथून फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डाऊन दी बॉल फिल्डर पकडला जाईल आणि संपला इथून रफिकचा खेळ. पहिल्या बॉलपासून थोडासा संघर्ष करत होता आणि अखेरकार त्याची विकेट जाताना पाहायला मिळते. चला बॅटर आपण वॉर्मअप करत मैदानामध्ये या. 10 या धावसंख्येवरती पहिला धक्का देखील लागलाय. राजचं कौतुक करावं लागणार आहे. पहिल्या 2 बॉलवरती लाईन अँड लेंथ त्याला सापडत नव्हती, परंतु त्यानंतरच्या 3 बॉलवरती फलंदाजांना त्याने थांबवून ठेवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. फहीम 3rd पोझिशनवरती फहीमला आपण पाहतोय.
इथून समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे आणि या मजबूत बॉलिंग अटॅकला इथून 2 हात करावे लागणार आहेत. बॅटिंग टीमला टॉस ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच आशापुरी एडव्हान्स संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 2 बॉलवरती तो अप्रोच कुठेतरी दाखवला नव्हता, परंतु त्यानंतर इथून चांगलं पुनरागमन या ठिकाणी होताना आपण पाहिलंय. 10 धावा स्कोर करते लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. चला जास्त वेळ जातोय. 11 धावा स्कोर करते लागल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल इथून विकेट किपर बीट झाले होते आणि त्यानंतर सरळ बॉल निघून गेला लॉंग स्टॉप प्रिझनला. 4 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक इथून समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. स्कोरिंगमध्ये थोडीशी मिस्टेक. अतिशय कमी वयामध्ये ज्याने एक उंच भरारी घेतले आणि रॉकी ग्रुप चषक 2025मध्ये मॅन ऑफ द सिरीजवरती स्वार झालेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय खेळ दाखवला होता मृदुलने आणि यंदाचा हंगाम त्याच्यासाठी एक सुखाचा प्रवास राहिलाय. ओव्हर नंबर 2मध्ये गोलंदाजी मार्कवरती मृदुलला आपण पाहतोय. 14 धावा फलकावरती लागल्यात. 14वरती 1 धक्का आतापर्यंत लागलाय टीम मॅक मॉन्स्टर टीमला. इथून सुरुवात चांगली झाली. एका बाजूला आपण पाहतोय मुस्ताक जे स्ट्राईकिंगवरती आहेत. त्यांच्या बॅटमधून 9 धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. 3 बॉलमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने धावा आल्यात. आता इथून मृदुल एक वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. ओव्हर नंबर 2मध्ये मॅक मॉन्स्टर टीम इथून बॅटिंग करत असताना सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये जाणवते. पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल इथून अवंतरच्या रूपामध्ये हाताळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मधून आलाय. लेग स्टंपला मिस करून जाणं हा बॉल होता. धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळते. धावा चांगल्या झाल्यात पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल इथून अवंतरच्या रूपामध्ये आलाय. एक्स्ट्राच्या रूपाने आलाय. सुरुवात इथून एक्स्ट्राने झाले दुसऱ्या षटकाची. पहिला बॉल फुल टॉस होता. इथून गॅपमध्ये जाताना पाहायला मिळतोय. गॅप शोधण्यामध्ये यश मिळालं इथून फलंदाज मुस्ताकला आणि बॉल सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. एकोणीसचा फलकावरती लागला गेला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कलात्मक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मनगडाचा वापर या ठिकाणी केला गेला. बॉटम हँडचा चांगला वापर केला होता आणि त्यानंतर गॅपमध्ये बॉल जाताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं. चांगलं व्हेरिएशन होतं. हलकासा लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ भाविक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत हा लेग कटर. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावरती. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाउन्सरचा प्रयत्न झाला होता परंतु वेग तितकासा नव्हता. व्हेरिएशन चांगलं होतं. ऑफ कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कशा पद्धतीने हा बॉल आतमध्ये आला. इथून जे समोरचे कक्ष आहे ते बरोबर स्क्वेअर लेगमध्ये आहे. त्यामुळे इथून परफेक्टली आपण सांगू शकत नाही. पहिल्या बॉलवरती चौकार आला जरूर परंतु त्यानंतरचे 3 बॉल जे मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेलेत जबरदस्त. पण फॉर द ओव्हरची सूचना इथून गोलंदाज मृदुलला दिली गेले. 4 बॉलचा केला तर बंद झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 19 रन्स स्कोर करती लागल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल या सेकंड ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतात. टप्प्याचा बॉल हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीपमध्ये लॉंग लेग नाही आहे आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. इथून फटका चांगला आहे आणि सरळ बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे.
षटकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज फहीमच्या बॅटमधून क्रॅकिंग स्ट्रोक. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचे मुस्ताक यांच्यासाठी एक कॅश प्राईज झाले. एक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. नाव इथून सांगितलं नाहीये, नाव गुच्छामध्ये आहे. 29 धावा फलकावरती लागल्या. 2 षटकांचा इथून खेळ झाला आहे. पहिले दोन्ही गोलंदाज इथून चाललेले नाही आहेत, कारण दोन्ही गोलंदाजांवरती आक्रमकता इथून दाखवले गेले. दोन्ही फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय. मुस्ताक जे 9 बॉलमध्ये 23 वरती खेळतायत. आता बॉलिंग ट्रॅकवरती एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर भावेशला इथून इन्व्हाइट केले गेले. भावेशच्या फिरकीवरती इथून कशा पद्धतीने खेळ दाखवतील की पुन्हा एकदा फलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळेल, याकडे इथून आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात झाली. 2 षटकं समाप्त झाल्यात. आदरणीय सन्माननीय खंडेरावजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरचं असलं प्रेम आदरणीय खंडेरावजी पाटील साहेबांचं आपण सातत्याने पाहिलंय. पहिलाच बॉल लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रायटी बॅटर्ससाठी सरळ पायावरती जाऊन चेंडू आदळला होता. डॉट बॉलची सॉम त्या ठिकाणी झाले. इथून भावेशला इकॉनॉमिकल स्पेल हाताळावा लागणार आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा भरपूर आल्यात आणि बॅटिंग आहे टीम सध्या फ्रंटफुटला आहे आणि लीड करते मागील 2 ओव्हरमध्ये. 29 झाल्यात आतापर्यंत. पहिल्या चेंडूचं खेळ ठिकाणी झालं. तिसरं षटक प्रगती पथावरती. राऊंड द विकेट. चांगला फिरवला. इथून बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. अक्षय त्या ठिकाणी पुढे येत आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव या बॉलवरती मिळेल. विथ द बॅटने हे रन येताना आपण पाहिली. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. 2 बॉल्स केला आतापर्यंत झाला आहे. आणि आशापुरी एडवन टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला, परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये अप्रोच कुठेतरी जाणवला नव्हता. राऊंड द विकेट. पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी फिरवला. आपल्या फिरकीच्या जादूवरती सध्या समोरच्या फलंदाजांना नाचवत आहेत. रन आलेले नाही आहे या बॉलवरती. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. हा स्पेल अपेक्षित आहे. हा परफॉर्मन्स इथून टीमला अपेक्षित आहे आणि तो परफॉर्मन्स देणं कर्तव्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज भावेशचं 3 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालं. राऊंड द विकेट. पुढचा बॉल. अजून एक चांगला फिरवला. लेग कटर सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच लेग कटरवरती एक सेट बॅटर समोर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेले. ट्रिपल आपण पाहतोय. भरपूर फिरला होता आणि बरोबर टप्प्यावरून फिरवला होता. हा बॉल सुद्धा चांगला फिरवला. सातत्याने लेग कटर्स चर्चेत आतापर्यंत राहिल्यात. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. अंतिम चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल इथून चांगल्या टप्प्यावरती नाही आहे. पुढे ठेवलं होतं थोडंसं. मागचे जे 5 बॉल होते ते बरोबर गुडलेंथवरून फिरवले होते. हा बॉल इथून यॉर्करचा प्रयत्न झाला होता. शेवटचा बॉल. राऊंड द विकेट. भावेश. इथून स्विचिटचा प्रयत्न झाला होता. चांगला इथून बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. भावेशचं हे षटक कसं समाप्त झालं हे समजलं सुद्धा नाही आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बरोबर टप्प्यावरून बॉल फिरवले आणि मुस्ताक सारख्या फलंदाजाला त्याने इथून थांबवून ठेवले. 31 धावा फलकावरती लागल्या. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि पुढची जी 2 षटक आहेत ती तुम्हाला बरोबर 11 मिनिटांमध्ये फेकायची आहे, त्याची नोंद घ्या. एडवन टीम. हे षटक इथून थोडंसं फास्ट कव्हर झालं आहे, कारण डॉट बॉल भरपूर आपल्याला पाहायला मिळाले. भावेश एक नावाला सजेशी कामगिरी मैदानाच्या छतमध्ये करतायत. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या फलकावरती 31 रन स्कोर करते आपण पाहतोय. जी सरासरी 14.50च्या घरामध्ये होती ती सरासरी आता 10 वरती येऊन थांबले, कारण भावेशने जी गोलंदाजी केली फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. आता बॉलिंग ट्रॅकवरती इथून मृदुलवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेला, कारण या टीमचा मृदुल एक बॅकबोन आहे. एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि या हंगामामध्ये त्याचा परफॉर्मन्स तो जबरदस्त राहिला. त्याचा दरारा आपण पाहिलाय सफाले परिसरामध्ये. आज पालघरमध्ये येऊन
लीड करावा लागणार आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग या बॉलवरती भरपूर होता आणि वेगेवरती बीट केले गेले. मागच्या षटकापासून इथून फलंदाजांना थांबवून ठेवलं. डॉट बॉलचं जे पर्सेंटेज आहे ते तिसऱ्या षटकापासून भरपूर आहे आणि चौथ्या षटकाचा पहिला बॉल निर्धावच्या रूपामध्ये आला आहे. ओढ विकेट. चांगला बाउन्सर इथून डेडली बाउन्सर होता. नाकासमोरून बरोबर बॉल जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. परफेक्ट डिलिव्हरी होती. सलग 2 डॉट बॉल इथून फहीमच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालं आहे. चेंडू क्रमांक 3 वेरायशन या बॉलवरती पाहायला मिळाला. पहिले 2 बॉल जे होते ते पहिले 2 बॉल इथून वेगेचा वापर केला होता. तिसऱ्या बॉलवरती इथून वेरायशन पाहायला मिळाला. लेग कटर चांगला होता आणि भरपूर फिरला होता आणि मृदुल पाटीलचा जर विचार केला तर एक फास्ट बॉलर आहे, परंतु आज वेरिएशनचा चांगला वापर तो करतोय आणि त्यानंतर हा वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल जाईल वाईडिश लॉंगॉनला. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव या बॉलवरती मिळते. 32 रन्स स्कोरकडे लागल्या गेले आहेत. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. चौथं षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. आता मुस्ताक आलाय स्ट्रायकिंगवरती. ज्या मुस्ताकने मृदुलवरती प्रहार चढवले होते त्याची रिव्हेंज इथून द्यावी लागणार आहे मृदुलला. 32 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. एक विकेट आतापर्यंत गमावला गेलाय मॅक मॉन्स्टर टीमच्या माध्यमातून. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शरीरवेदी मारा होता. एक धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 33 धावा सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा जर विचार केला तर 5 बॉलचं केल्या ठिकाणी झालाय. 3 बॉल निर्धाव आल्यानंतर त्यानंतरच्या 2 बॉलवरती 2 सिंगल आपण पाहिल्यात. 33 धावा सध्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चौथं षटक प्रगती पथावरती आणि चौथ्या षटकामधील शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर या ठिकाणी करण्यात आला होता. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 33. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं 29 वरती धावसंख्या होती. गाडी ट्रॅकवरती होती मॅक मॉन्स्टर टीमची, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये भावेश आणि मृदुल जे 2 महत्त्वाचे गोलंदाज आहेत आणि बेस्ट ऑलराऊंडर त्यांचा उल्लेख यादी केला होता. त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिलं आहे. सध्या आपल्या स्क्रीनवरती एक चिमूट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर इश्राम यांना आपण पाहतोय. 5व्या षटकाला इथून प्रारंभ झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती भावेश यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेट. चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बॉल चांगला फिरवला होता. आज संपूर्ण एडवणकरांच्या नजरा जरूर या सामन्यावरती लागल्यात. या स्पर्धेवरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला मॅक मॉन्स्टर टीम आज वेगळ्या इंटेंटने उतरले, परंतु सध्या तरी मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा त्यांच्या मदतीतून आल्या नाही आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीने धावा येत होत्या मुस्ताक सारखा फलंदाज इथून शांत दिसलाय. शांत जरी असला तरी संत नाही आहे. इथून धावा बनवणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. त्यासाठी इथून ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे. ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं, परंतु समोर फिरकीचा जादूगर भावेशला आपण पाहतोय आणि आपल्या फिरकीवरती त्याने नाचवलंय. इथून विकेट किपर बीट झाल्यात. 22च्या रूपामध्ये हिरन येताना पाहायला मिळते. भरपूर कमी वेळा भाविकला आपण पाहिले चेंडू सोडताना. आज थोडीशी मनस्थिती इथून सकारात्मक नाही आहे. 3 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालं. धावसंख्या फलकावरती 35. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा भावेश सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. इथून समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल डीप मिड विकेटला. राज चेंडूला फील्ड करतील. अजून एक चांगला ऑलराऊंडर या टीममधील. ऑलराऊंडर्सची कमी नाही आहे या टीमकडे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना मॅक मॉन्स्टर टीम आपण पाहतोय संघर्ष करतायत, स्ट्रगल करतायत. 4 बॉलचं केला आतापर्यंत झालाय. चांगला बॉल आणि यष्ट्यांच्या मागे हात चालल्यात. एक अतिशय महत्त्वाची विकेट होती फहीमची आणि ती फहीमची विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 2 टीम मॅक मॉन्स्टर या संघाला गॉन. गोलंदाजांचं वर्चस्व सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सय्याद आपल्याला पाहायला मिळतोय 4थ्या क्रमांकावरती. 5 बॉलचं केल्या ठिकाणी झालंय. शेवटचा आणि अंतिम बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती भावेश. काय गोलंदाजी केली भावेशने. अजून एक चांगला बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा आल्या होत्या.
तिसऱ्या षटकामध्ये भावेशने जबाबदारी घेतली स्वतःच्या खांद्यावरती आणि ती जबाबदारी इथून सार्थ करून दाखवले. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 36. मागच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. हा एक चर्चेचा विषय असणार आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे आणि वेळ सुद्धा वाचवलं. कौतुक करावं लागणार आहे. आई आशापुरी एडवन टीमचं वेळेवरती उपस्थित झाले आणि या स्पर्धेला ते एक सहकार्य करतात. शेवटच्या 6 बॉलचं इथून खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. गोलंदाजी मार्कवरती जतीन आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहेत आणि स्लॉग ओव्हरमध्ये इन्व्हाइट केले गेले. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये मैत्री पालघर आणि श्री जागमाता रावले दोन्ही टीमचे कॅप्टन आपण 6व्या षटकाला इथून प्रारंभ झालाय. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकर सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. निर्धाव चेंडू ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कोसळले होते गोलंदाज परंतु संघाला कोसळू देणार नाही त्यांच्यावरती एक जबाबदारी आहे. पहिल्या बॉलचं त्या ठिकाणी झालं. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 36. पहिलाच बॉल निर्धावच्या रूपामध्ये आले. पहिला हाफ जो आहे तो आपण क्लिअर करणार आहोत. अजून एक वेगवान बॉल. हा बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. बाउन्सरचा वापर या ठिकाणी केला होता. याआधी हाफ ट्रॅकर होता त्यानंतर बाउन्सरने उत्तर या ठिकाणी दिले गेले. मुस्ताक पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग करत होता परंतु इथून त्याच्या बॅटमधून धावा येणं कठीण झालं. त्याची गाडी सध्या 25 वरती थांबले. 19 बॉल आणि 25चं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिले परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्याला साथ मिळालेली नाही आहे. हा सुद्धा एक विषय आहे. सलग 3 डॉट बॉल जतीन मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. 36 फलकावरती लागले गेल्या. 36 रन स्कोर करते आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 सध्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. 36वा स्कोर करते लागला गेला. स्ट्रॉंग ओव्हरमध्ये स्पेशली अशी गोलंदाजी जतीन सातत्याने करत असतो आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आज करत असताना या बॉलवरती स्टेप आउट करून खेळला जातोय. फटका चांगला बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इथून येतोय षटकार. संघर्षाचा षटकार. हार के बाद जीत आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधील पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. आधी सुद्धा स्टेप आउट करून चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी क्रिएट केला होता परंतु या बॉलवरती यश मिळालेलं नाही आहे. 5 बॉलचं खेळ आतापर्यंत झालं आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 42 रन स्कोर करते आपण पाहतोय. शेवटचं आणि अंतिम बॉल बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असेल जतीन ज्याने स्लॉग ओव्हरमध्ये एक षटकार येऊन सुद्धा जे 4 डॉट बॉल हाताळलेत. जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी देत असताना फुल टॉस होता. ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय डीपमध्ये. मिड विकेट चेंडूला फील्ड करेल. राज त्या ठिकाणी येतोय. 2 धावांचा कॉल आहे आणि दुसऱ्या धावरती विकेट गमवावी लागणार आहे. 43 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 43 वरती ही टोटल सध्या थांबलंय. 6 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर 29 होत्या परंतु त्यानंतरच्या 4 षटकांमध्ये धावा खर्च केलेल्या नाही आहेत. ज्या बॉलिंग अटॅकची चर्चा आपण करत होतो चर्चा का करत होतो त्याचं एक उत्तम उदाहरण सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 44 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 44 टू विन असेल. अग्रीपाडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. आज या स्पर्धेची तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते. सामना क्रमांक 2 आई आशापुरी एडवन आणि दुसऱ्या बाजूला मॅक मॉन्स्टर. टॉस सडकने जिंकला आहे आशापुरी एडवन टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय आतापर्यंत सार्थ करून दाखवलाय.
मध्ये त्यांना 6 षटकांनी अतिशय सुंदर रिझवलं. सध्या मॅक मॉन्स्टर सुरुवात चांगली केली त्यांनी, पण जो मधला काळ राहिला तो काळ थोडासा कठीण राहिला. त्या अनुषंगाने धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजेच 43 आणि 44 धाव्यांचं हे टार्गेट आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल आई आशापुरी एडवण हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. रोजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी समुद्र किनाऱ्यालगत प्रॅक्टिस आणि तदनंतर आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट. जे कोकण किनारपट्टीला जी वसलेली गाव आहेत त्यामधलं क्रिकेट जर आपण तपासून पाहिलं ॲज कम्पेअर, तर त्यांचं क्रिकेट थोडंसं फास्ट असतं, कारण हवेच्या विरोधात ते बॅटिंग करत असतात. त्यावेळेला त्यांच्याकडे जनरेट ताकद जास्त होते आणि या अनुषंगाने षटकार खेळणं त्यांच्यासाठी खूप सोपं असतं. मग त्यामध्ये मी सातपाडीचा उल्लेख करीन, त्यामध्ये मी मुरबेचा उल्लेख करीन, त्यामध्ये मी अर्नाळ्याचा उल्लेख करीन आणि तदनंतर एडवण संघ आपल्याला बघायला मिळतोय, तदनंतर उसरणीसारखे संघ आहेत. चला प्लीज, वेळ आपण जास्त घेत आहे. मॅक मॉन्स्टर, तुम्हाला विनंती करीन की आपण फील्ड अरेंज करा आणि फलंदाजी करणारा संघ आपण फलंदाज पाठवायचे आहेत. यानंतरचा सामना, या सामन्यातला विजयी संघ 2 हात करेल यंग अचिवर दांडी अर्थात अचिवर स्पोर्ट्स या संघाला. यस, वेळ खूप महत्त्वाची आहे बघा. इथून तुम्हाला पहिली जी 5 षटकं आहेत, गोलंदाजी करणारा संघ तुम्हाला विनंती करतोय की पहिली 5 षटकं 25 मिनिटात फेकणं लाजमी आहे. एडवण संघ तुम्ही खूप वेळ घेता, फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये, जिथे 2 फलंदाज दाखल होतील. भावेश आणि त्यांच्या साथीनं भाविक, एकाच राशीचे 2 खेळाडू आणि दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 44 धाव्यांचा पाठलाग आणि या 44 धावा आता कुठल्या पद्धतीने होतील. चला फील्ड अरेंज करा. मॅक मॉन्स्टर, तुम्हाला विनंती करतोय की वेळ न घेता तुम्ही फील्ड अरेंज करून घ्या. 43 धावा या धावफलकावरती आहेत आणि 44 धाव्यांचं हे पाठलाग आहे. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमधलं 3ऱ्या रजनीतलं घमासान आपल्याला बघायला मिळतं, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक सुंदर स्पर्धा, जी तुम्हाला सर्वांना हवीशी वाटणारी स्पर्धा. नाईट फ्लड लाईट म्हटलं की प्रत्येक क्रीडा रसिक स्पर्धेकडे आकर्षित होतो आणि ज्या वेळेला जो मुख्य हायवे आहे त्या दिशेनं गाड्या जाणाऱ्या असतात, त्या वळतात की नक्कीच काय चाललं आहे, जिथे कसली स्पर्धा आहे. आणि ज्या वेळेला प्रेक्षक इथे वळाला की मग तो 1 ते 2 तास कसा थांबतो हे त्यालाही कळत नाही. हे क्रिकेटचं क्रेज आहे, हे क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे. सध्या धावफलकावरती, चला प्लीज स्पीडअप, वेळ आपण भरपूर घेत आहे. 44 धाव्यांचा पाठलाग आहे. एका बाजूला एडवण आणि एडवणच्या विपक्षात मॅक मॉन्स्टर, खंडेराव पाटील साहेब, पाटील मंगल कार्यालयाचे प्रॉपरायटर आणि एक थोर उद्योजक म्हणून खंडेराव पाटील साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती त्यांनी पुरस्कृत केलेला संघ मॅक मॉन्स्टर यांना आपण पाहत आहे. येणाऱ्या काळात DPLचा देखील थरार असतो, त्यावेळेला खंडेराव पाटील साहेब आणि धनसार हे एक वेगळं नातं जुळलेलं आहे. मागची अनेक वर्ष आई भवानी धनसार या संघाला सातत्यानं ड्रेस किट जे दरवर्षी त्यांच्याकडनं पुरस्कृत असतं. आज मला तरी वाटतं 5 वर्ष अविरत सेवा ज्यांनी आई भवानी धनसार संघाची देखील केली आणि सातत्यानं प्रेम त्यांचं असतं. जाऊया मॅचकडे. भाविक आलेत स्ट्रायकिंग एंडला, भावेश आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला भाविक आहेत. पुढील होणारा सामना यंग अचिवर दांडी अर्थात अचिवर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षात या सामन्यातला विजयी संघ. चांगला मॅच बघायला मिळेल. या इनिंगकडे जाऊया. 2ऱ्या इनिंगला सुरुवात होते, प्रारंभ होतोय. पहिला बॉल दिशाहीन गोलंदाजी आणि या बॉलला व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलं, जिथे या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या आकार घेते 1 वरती. बॉलरचं नाव कळवा आमच्यापर्यंत. यावला बिटवीन द गॅप, पंचांनी या बॉलला थ्रो घोषित केले, म्हणजेच इथे पेनल्टी देखील तुम्हाला घ्यावी लागेल. हा चौकार आला आणि 2 रन पेनल्टीची थ्रो गोलंदाजी आणि या गोलंदाजाला संपूर्ण या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही.
यावेळेला आपण पाहतात खऱ्या अर्थानं 2 रनची पेनल्टी आपल्याला बघायला मिळते आणि इथं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच पुन्हा एकदा फटका खेळला, बॉल चाललाय वेगानं, धावफलक हे पुढे येईल. करत असताना 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 37 धाव्यांची गरज वसूलला आपल्याला पाहायला मिळालं होते गोलंदाजी ट्रॅकवरती. खंडेराव पाटील साहेब एक थोर उद्योजक, पाटील मंगल कार्यालय जे टेंभोडे इथे आहे, तुम्हाला तुमच्या कुठल्याही शुभ कार्याला एक वेगळं ग्लॅमर आणायचं असेल तर पाटील मंगल कार्याला एकदा व्हिजिट करा. अतिशय सुंदर पद्धतीनं तुमचा विवाह संपन्न होऊ शकतो, तुमचा हळदीचा कार्यक्रम होऊ शकतो, तुमची बर्थडे पार्टी अरेंज होऊ शकते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 11 वरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला रिव्हर्स स्विच, बॅटचा ब्लेड बदलला, बॉल सीमारेषा पार, 4. बॉलचा खेळ झाला आणि 2 बॉलचा खेळ होत असताना धावसंख्या अगदी वेगानं फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15 वरती. सध्या पहिलं षटक, यावेळेला व्हाईट बॉल, या व्हाईट बॉलनं स्कोर काढला, गती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. धावसंख्या आधीच तुमच्याकडे माफक आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही या पद्धतीची गोलंदाजी कराल मॅक मॉन्स्टर तर संघ थोडा मग अडचणीत येण्याची दाट शक्यता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती वसूलला तयार. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हाफ ट्रॅकरचा, त्या बॉलवरती आक्रमण, बॉल सीमारेषा पार, षटकार. वरती 3 बॉलमध्ये 22 धावा. फलंदाज अक्षरशः इथे तुटून पडलेत. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता, व्यवस्थित बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. जीवाच्या आकांतेनं सिंगल इथे परिपूर्ण झाली. या सिंगलच्या सहाय्यानं 23 धावा. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीची 3री रजनी. एका बाजूला मॅक मॉन्स्टर आणि त्यांच्या विपक्षात संघ आई आशापुरी एडवण हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आता 32 बॉल आणि 32 बॉलमध्ये 21 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. जवळपास मी म्हणेन की आशापुरी एडवण या संघानं एक हाती सामन्यामध्ये आता सध्या पकड वर्चस्व प्रस्थापित केले, जिथे फलंदाज भावेश बरचलेत. याही वळला काय फटका केला, अगदी खोलवर टप्पाचा बॉल, त्या बॉलला लॉप केलं आणि मिड विकेटला फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते जलद गतीनं. मॅचला अगदी वेळेला कव्हर करत असताना एडवण संघ आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकात जर खर्च झाल्या तर बाकीचे 5 षटक आहेत ते फलंदाज अगदी सहज रीतीनं या 44 धाव्यांचा जो डोंगर आहे तो सर करू शकता. इथून आता 1-2 विकेट गुच्छात आणावे लागतील. सलग विकेटची पडझड जर चालू राहिली तर या मॅचमध्ये पुनरागमन होऊ शकतं. 30 बॉल 15 थोडंसं लांबच म्हणेन मी, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पहिलं षटक 29, आता गरज आहे 15ची. 44 धाव्यांचा पाठलाग आपण करताय. आजची रजनी या स्पर्धेतली आपण पाहताय ती म्हणजेच 3री. 25 तारखेला या स्पर्धेचा आगाज झाला. 29 तारखेला अंजाम कुणाच्या नावी राहणार, प्रथम क्रमांकाचा करंडक, या सर्व गोष्टी बघायला मिळतील. कालच्या दिवसात विनर्स टेंभोडे आणि झुंजार क्रिकेट क्लब क्वालिफाय झाले. पहिल्या दिवसात आई जीवदानी विरार आणि आपण पाहतात उच्छळी दांडी 40+. याही वेळेला आपण पाहतात फटक्याला खेळलं आणि जिथे इनफिल्डच्या वरनं पॉवर प्लेचं षटक चालू असताना पॉवर हिटिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 33.
वेगळं वलय प्राप्त झालंय. प्रेक्षक या स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात, परंतु तुम्ही लाडके आणि शिस्तबद्ध प्रेक्षक आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय की आपण बॅरिगेटवरती संपूर्ण शरीराचं वजन टाकून उभे राहू नका. फटका खेळल्या बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये बॉलला जज करतायत आणि शेवटच्या क्षणाला कुठलीच चुकी न होता फलंदाज भावेश यांच्या खेळाला पूर्णविराम. गॉन. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालेत. मृदुल पाटील. विटी लाईनचा वर्ल्ड कप अर्थात रॉकी ग्रुपची स्पर्धा आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईकवरती स्वार होणारा खेळाडू. शिवनेरी चषकामध्ये ओपन क्रिकेटमधून देखील खेळलं, गावचं क्रिकेट देखील रिप्रेझेंट केलं आणि तेच मृदुल पाटील आपल्याला बघायला मिळतात जे सध्या गोल्डन फॉर्ममध्ये आहेत. क्रिकेटमध्ये तुमचा एक गोल्डन टाईम असतो, त्या टाईममधून स्पेंड होणारा खेळाडू मृदुल पाटील अगदी येता क्षणी आक्रमक झाले. बॉलला डाऊन द ग्राउंडला बॉलला खेळलंय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. आतापर्यंत 39, आता 27 बॉल आणि 27 बॉलमध्ये गरज आहे अवघ्या 5ची. बॉलला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळले, अगदी डगआउटमधून सेट होऊन आले. जो मी उल्लेख केला ना की तुम्ही जो एक गोल्डन टाईम असतो, ज्या वेळेला तुम्ही येता आणि येता क्षणी आक्रमक आणि या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. गोल्डन टाईममध्ये स्पेंड करत असताना सध्या मृदुल पाटील मॅन ऑफ द सिरीजची बाईक आणि तदनंतरचा एक दुनावलेला आत्मविश्वास, या सर्व गोष्टी क्रिकेटच्या परिपटलावरती सध्या अवगत केल्यात त्यांनी. 39, आता गरज आहे ती म्हणजेच 5ची. पुढचा बॉल कोलवर टप्पाचा बॉल, बॉलला खेळलं. फाईन लेगमध्ये बॉल क्लिअर होईल आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे. धावसंख्या 4 न फ्लाय 43, अवघ्या फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. तो म्हणजेच आई आशापुरी एडवण या संघासाठी पुढील मॅचसाठी रेडी राहायचं आहे. यंग अचिवर दांडी अर्थात आपण पाहतायत अचिवर स्पोर्ट्स. याही वेळेला आपण पाहतात एक धाव जिथे हवी होती त्याही वेळेला चौकारानं या मॅचचं रिझल्ट आपल्याला 2 षटकांमध्ये बघायला मिळालं आणि 2 षटकात मॅच इज क्लोज जिथे आपण पाहू